वेलकम, नमस्कार, जय जिनेंद्र. I am Satish Srinivas Kamboj from Deshbhushan Kulbhushan Vidyalaya Kunthalgiri. In the previous video, we have learned practice set 2.1, question number 4 and question number 5. So, today we are going to learn use of properties of parallel lines. समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग आपण यापुढे करणार आहोत. In figure 2.10, triangle ABC theorem. The sum of measures of all angles of a triangle is 180 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. गिवन दिलेल्या स्टेटमेंटमध्ये गिवन पार्ट म्हणजे पक्ष आणि साध्य आपणाला शोधता आला पाहिजे. आता या ठिकाणी गिवन पार्ट इज ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल, म्हणजे त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण आहे. टू प्रूव्ह म्हणजे साध्य, अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते हे आपणाला दाखवायचे आहे. आणि हे दाखवण्यासाठी आकृतीत काही बदल करावे लागतात. त्याला आपण रचना किंवा कन्स्ट्रक्शन असं म्हणतो. पहा, ड्रॉ ए लाईन पॅरलल टू सेग BC. 2 नंबर आकृतीचं निरीक्षण करा. त्रिकोणाच्या बाजू BCला समांतर असणारी आणि शिरोबिंदू A मधून जाणारी एक रेषा आपणाला या ठिकाणी काढलेली दिसेल. On the line, take point P and Q such that point A in between point P and Q. त्या रेषेवर P आणि Q असे बिंदू घ्यावयाचे आहेत की बिंदू A हा बिंदू P आणि बिंदू Q यांच्या दरम्यान आहे. प्रूफ. आकृतीचे निरीक्षण करा. प्लीज सी द फिगर 2.11. लाईन PQ पॅरलल टू लाईन BC अँड सेगमेंट AB इज ए ट्रान्सव्हर्सल. आता त्रिकोणाची बाजू AB या ठिकाणी छेदिका म्हणून घ्यावयाची आहे. रेषा PQ आणि रेषा BC एकमेकांना समांतर आहेत. आपणाला माहीत आहे की दोन समांतर रेषेला छेदिकेने छेदले असता वेगवेगळ्या कोणांच्या जोड्या तयार होतात. त्यापैकी कोणती जोडी आहे आणि त्या संदर्भातले गुणधर्म आपण मागील पाठामध्ये लेसनमध्ये पाहिलेले आहेत. Therefore, angle ABC is equal to angle PAB. These two angles in alternate angles pair. आता अल्टरनेट अँगलची जोडी
समान मापाची असते. विधान क्रमांक 1, लाइन PQ parallel to line BC and segment AC is a transversal. आता त्रिकोणाची बाजू AC ही छेदिका या ठिकाणी घेतलेली आहे. यामुळे होणाऱ्या अल्टरनेट अँगलची जोडी पेर अँगल ACB इज इक्वल टू अँगल QAC ही अल्टरनेट अँगलची जोडी तयार झाली आणि अल्टरनेट अँगलची मापे समान असतात म्हणून हे दोन कोण समान दाखवलेले आहेत. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2, angle ABC plus angle ACB is equal to angle PAB plus angle QAC. Equation 3, angle ABC plus angle ACB हे दोन इक्वेशन नंबर 1 आणि 2 मधील लेफ्ट हँड साईडचे कोण आहेत त्या दोघांची बेरीज केली आणि अँगल PAB प्लस अँगल QAC हे इक्वेशन नंबर 1 आणि 2 मधील राईट हँड साईडचे कोण आहेत त्या दोघांची बेरीज केली. Please see figure 2.11. Adding in equation 3 angle BAC to both sides. समीकरण क्रमांक 3 मध्ये दोन्ही बाजूला कोन BAC मिळविला. Therefore angle ABC plus angle ACB plus angle BAC is equal to angle PAB plus angle QAC plus angle BAC. दोन्ही बाजूला कोन BAC चे माप आपण या ठिकाणी मिळविलेले आहे. is equal to angle PAB plus angle BAC plus angle QAC. फक्त कोनांची अदलाबदल करून लिहिलेली आहे. is equal to angle PAC plus angle QAC because angle PAB plus angle BAC is equal to angle PAC. Please see figure 2.11. is equal to 180 degree. Angle PAC and angle QAC, these two angles in linear pair. हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते म्हणून या ठिकाणी 180 अंश हे माप घेण्यात आलेलं आहे. दॅट इज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजेच त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती आलेली आहे 180 अंश आलेली आहे. हे आपल्याला साध्य करायचं होतं ते आपण या सिद्धतेमध्ये साध्य केलेलं आहे. नेक्स्ट इज टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. समांतर रेषांच्या काही आपण टेस्ट पाहूया. वेदर गिवन 2 लाईन्स आर पॅरलल or not can be decided by
examining the angles formed by a transversal of the lines. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे जे कोन आहेत त्या कोनावरून दिलेल्या दोन रेषा समांतर आहेत का नाही हे आपण या पॅरलल लाईन्सच्या टेस्टद्वारे पाहणार आहोत. फर्स्ट इज if the interior angles on the same side of a transversal are supplementary, then the lines are parallel. छेदिकेच्या एकाच अंगास असलेल्या दोन आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश असतील म्हणजेच ते पूरक असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. दिस इज फर्स्ट टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. सेकंड इज इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉन्ग्रुअंट दॅन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजेच दोन रेषेला एका छेदिकेने छेदले असता त्याच्यामधली एक विक्रम कोणाची जोडी जर एकरूप असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. अँड थर्ड टेस्ट इज इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुअंट दॅन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजेच दोन रेषेला एका छेदिकेने छेदले असता एक जोडी संगत कोणाची जर एकरूप असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. टुडे वी हॅव लर्न यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स अँड टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, give a thumbs up, share this video with your all friends and subscribe to my channel. If you have some doubt in today's session, comment below. I will reply you. Bye friends, have a good day. Thank you.